ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये सायली रविराजांच्या घरी राहिल्यामुळे जबरदस्त मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहे। सायली रविराजांच्या घरी असल्यामुळे आता रविराज आणि सायली यांना एकत्रितपणे बराच वेळ मिळणार आहे आणि या सगळ्यामुळे रविराजांना सायलीबद्दलचे 2 सिक्रेट समजणार आहेत आणि एका पाठोपाठ एका संकेताची जाणीव होत आता मात्र रविराजांना विचार करण्यासाठी भाग पाडणार आहे की खरंच या मुलीचा आणि आपला काय संबंध आहे। इकडे आता सायली पूर्णाजींची काळजी घेण्यासाठी थांबलेली असते। पूर्णाजींना सायली देणाऱ्या गोळ्या, पूर्णाजींसाठी सायली बनवणारे जेवण, रविराज तिच्या प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवून असतात। तिच्या प्रत्येक हालचाली कुठे काय करते हे बारीक सारीक रविराज पाहत असतात। त्याच वेळेला मग मात्र रविराज सायलीकडे पाहत असताना सायलीची जेवण बनवण्याची लकब, सायलीची जेवण करण्याची पद्धत, ज्या प्रकारे सायली प्रतिमा सारखंच जेवण बनवते, जेवणाचे सगळे पदार्थ सेम टू सेम प्रतिमासारखे, कसं काय हे शक्य आहे? हे सगळं शक्य नाही, हे अशक्य आहे। सायलीला पण जेवण बनवत असताना आपण इथे कधीतरी आलो होतो, या ठिकाणी आपण बसलो होतो, या ठिकाणी आपण काहीतरी गप्पा गोष्टी केल्यात, हे सतत आठवत असतं। पण कधी, कुठे, काय या सगळ्याचा काहीच सुगावा लागत नसतो। ती सारखी सारखी भिरभिर करत असते की या सगळ्यामध्ये आपल्याला काहीतरी आठवेल, पण आठवायचं काही नाव घेत नसतं। या घरामध्ये बाप लेक एकत्र असल्यामुळे अनेक गोष्टींची संकेत मिळत असतात। त्याच वेळेला सायलीला आठवण होते की या सगळ्यामध्ये आपण इकडे ना एक खोली आहे, या खोलीमध्ये कधीतरी गेलो होतो। मग स्वयंपाक खोलीच्या बाजूला असलेल्या अडगळीच्या खोलीमध्ये सायली जाते आणि तिथे असलेलं सगळं सामान पाहत बसते। सायलीला अचानकपणे वेगळाच भास व्हायला लागतात। अर्जुन तिकडे येतो आणि काय झालंय सायली असं म्हणत असताना सायली सांगते, सर मी इथे कधीतरी वावरलेली आहे, कधीतरी आलेली आहे असं मला वाटते। अर्जुन म्हणतो, कसं शक्य आहे हे सगळं? म्हणजे तुम्ही या घरात पहिल्यांदा आलाय, मीच किती दिवसांनी इकडे आलोय, आपलं लग्न झाल्यापासून मी सुद्धा या घरामध्ये आलोच नाहीये आणि वस्तीचं तर सोडा, पण मी एक दिवस पण पाऊल टाकलं नव्हतं, आज मी चक्क वस्तीला आलोय, तुम्ही कसं काय इकडे या किचन बिचन मध्ये येऊ शकता? हा, तुम्ही आला असाल रविराज सरांशी काही बोलण्यासाठी, पण बाहेरच्या बाहेरच ना। सायली विचार करते, हो किचन पर्यंत जाण्याचा संबंध नाही आणि त्या किचनच्या बाजूला असलेली खोली मला माहिती असण्याचा संबंधच नाहीये। इकडे तोपर्यंत मात्र आता सायली रविराजांच्या जवळ येते। रविराजांना सायली आता जेवण बनवून घेऊन येते। सगळेच जण रविराजांना जेवण जेवा असं बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण रविराज मात्र काही कुणाच्याही हातून जेवण खायला तयार नसतात। सायली मात्र, सर तुम्ही जर असं खाल्लं नाहीत ना, तर जर का प्रतिमा त्यांनी हे पाहत असतील, त्यांना किती वाईट वाटेल। तुम्ही त्यांच्यासाठी हे सगळं करताय आणि त्यांना तुमची किती काळजी वाटत असेल। कधीतरी त्यांनी तुम्हाला उपाशी राहून दिलं असेल का? मग आज तुम्ही उपाशी राहताय हे काही मला पटत नाहीये असं म्हणत सायली आता इकडे सायलीने ताबडतोब आता मात्र रविराज आणि सायली यांचं बॉन्डिंग बघून बाकी सगळ्यांना आश्चर्य वाटतं, कारण ज्या वेळेला सायली जेवण घेऊन येते तेव्हा रविराज आता मात्र सायलीच्या हातून जेवणासाठी तयार होतात, कारण रविराजांना सायलीने प्रतिमाचं शपथ घातलेली असते। आता इकडे प्रियाचा तर नुसता जळफळाट होतो, हे काय चाललंय? मला काहीतरी प्रतिमागिरी करायला पाहिजे, जेणेकरून मी प्रतिमाची मुलगी आहे हे सिद्ध झालं पाहिजे, नाहीतर हीच आपली सगळं हे करून जाईल आणि हीच सगळा मानपान घेऊन जाईल असा विचार करत आता मात्र प्रिया काहीतरी प्रतिमागिरी करायला जाणार असते। पण या प्रतिमागिरी करण्याच्या ह्याच्यामध्ये प्रियाचा अचूक पर्दाफाश होणार असतो आणि प्रिया या सगळ्यामध्ये अडकणार असते। इकडे आता सायलीच्या हातून रविराजांनी जेवण जेवलेलं असतं। सायलीच्या हातून रविराजांनी जेवण जेवल्यावरती मग मात्र आता सगळेच जण या गोष्टीचं कौतुक करायला लागतात, सायलीच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करायला लागतात। रविराजांना सुद्धा आता सायलीचं कौतुक वाटतं, म्हणजे ही मुलगी प्रतिमाशी काही संबंध नसताना तिच्यासारख्या लकबी करते, तिच्यासारख्या हालचाली करते आणि सगळं या गोष्टीचं आता मात्र रविराजांना आश्चर्य वाटत असतं। पण त्या रात्री घडणारी घटना वेगळीच असते। आता मात्र पूर्णाजीला सुद्धा आता कौतुक वाटत असतं, ते म्हणजे सायलीचं खूप कौतुक वाटत असतं आणि ती सुद्धा विचार करत असते,
मग आता सायली विचार करत असते की रविराज सरांना आज रात्री शांतपणे झोप यावी यासाठी त्यांच्या डोक्याला छानपैकी तेलाचं मॉलिश करून देते आणि जेणेकरून त्यांना काही अशा गोष्टी पॉझिटिव्ह सांगितल्या की निदान त्यांना रात्रीची झोप तरी पॉझिटिव्ह येईल किंवा रात्रीची झोप तरी व्यवस्थित येईल। असं म्हटल्यावरती सायली म्हणते, सर मी आज थोडंसं तेल गरम करून तुमच्या डोक्याला आणि पायाला लावून देईन जेणेकरून तुमच्या मनामध्ये जो काही स्ट्रेस असेल ना तो निघून जाईल। लगेच आता रविराजांना पुन्हा एकदा प्रतिमाची आठवण येते, कारण ज्या ज्या वेळेला कोर्टामध्ये एखादी स्ट्रेसफुल केस असेल त्या वेळेला नेहमी प्रतिमा हेच करायची हे त्यांना आठवतं। आणि काय संकेत आहे हा, असं रविराज नेहमी विचार करत बसायचे। सायली म्हणते, हे बघा तुमचं डोकं जर का शांत झालं ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही छानपैकी झोपी जाल। तुम्ही छानपैकी झोपी गेलात ना तर मात्र या सगळ्या डोक्यातून विचार जाईल आणि तुमच्या मनात एक पॉझिटिव्हिटी येईल। या पॉझिटिव्हिटीमुळे तुम्हाला मात्र आता प्रतिमा त्या या जिवंत आहेत या गोष्टीवरती तुमचा विश्वास बसेल। असं म्हणत सायली आता रविराजांना सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह सांगण्यासाठी डोक्याला मॉलिश करण्याचं सांगते। यावरती मग मात्र इकडे पूर्णाई म्हणते, रविराज तुम्हाला आठवतंय का की या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रतिमा सुद्धा डोक्याला तेल लावून द्यायची। यावरती मग मात्र लगेचच इकडे आता रविराज म्हणतात, पूर्णाई माझ्या पण डोक्यात हा विचार आला, मी सुद्धा हाच विचार करत होतो की खरंच की काय मला प्रतिमा आणि हिच्यामध्ये इतकं साम्य का जाणवतंय, मला एकट्यालाच जाणवतंय का, पण नाही आज तुम्ही म्हटलात ना म्हणजे काहीतरी तथ्य आहे। असं म्हणत रविराज आता मात्र जेवण झाल्यावरती सायलीला आपल्या डोक्याला आणि पायाला तेल लावण्यासाठी परवानगी देतात। तोपर्यंत नाटक करत प्रिया सांगायला लागते, नाही तेल मीच लावणार आहे, मीच तेल लावणार। यावरती पूर्णाजी म्हणते, अगं तन्वी तू माझ्या रूम मध्ये ये, आज आपण माझ्या रूम मध्ये तुझ्या गप्पा मारत बसूया आणि तिला लावू दे तेल, कारण कसं आहे ना तुला सुद्धा मोकळं व्हायची गरज आहे। तू माझ्यासोबत बोल, माझ्याशी हस, 4 शब्द बोललीस ना तर तुला सुद्धा बरं वाटेल। आणि या सगळ्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे, तुझी सुद्धा तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे ना। यावरती तन्वी विचार करते, म्हणजेच प्रिया विचार करते, काय चाललंय आज, म्हणजे माझ्या बाजूने एकही गोष्ट पॉझिटिव्ह होत नाहीये, हा कसला संकेत आहे। म्हणजे मी प्रतिमाला आता इकडे सगळ्यांच्या समोर हे सगळं करते पण ह्या सगळ्यामध्ये संकेत कसला मिळतोय मला कळत नाहीये। आता सायली रविराजांच्या रूम मध्ये येते। रविराजांच्या रूम मध्ये आल्यावरती सायली आता तिथे असलेली प्रतिमाची साडी घेते, आपल्या उराशी कवटाळते। रविराज हे सगळं पाहत असतात। ज्या वेळेला प्रतिमा उदास असायची किंवा मी कधी डिप्रेशन मध्ये असायचो तेव्हा प्रतिमा मला नेहमी असंच काहीतरी बोलायची। मग सायली समोर येते आणि सर तुमचे पाय वरती द्या, मी छानपैकी तेल लावून देते। आणि त्याच वेळेला सायलीला अचानकपणे आपल्याला काहीतरी आठवतंय असं वाटतं आणि सायलीला चक्कर यायला लागते। सायली इकडे तिकडे पाहायला लागते, तिला अचानकपणे बाबा आई मी लपते, तुम्ही मला शोधा असं आता आवाज ऐकू यायला लागतात। याच बेडरूम मध्ये सायली आता रविराज आणि आता प्रतिमा यांच्यासोबत लपाछपी खेळायची। सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोरून तळून जातात आणि ती पटकन रविराजाला म्हणते, सर इथे तुमच्या रूमच्या बाजूला एक छोटीशी तुमची स्टडी रूम आहे ना। आता मात्र रविराज हादरतात। यावरती ते म्हणतात, तुला कसं कळलं। सायली थोड्या वेळासाठी विचार करते, काय होतंय हे मला, मगाशी सुद्धा इकडे आपल्या स्वयंपाक खोलीच्या बाजूला असलेली ती स्टोर रूम मला दिसली, इथे सुद्धा रविराज सरांच्या इकडे असलेली स्टडी रूम मला माहितीये, काय घडतंय काय होतंय। आता ती विचारच करत बसते। विचार करणाऱ्या सायलीला बघत रविराज तिच्याकडे येतात, तिला सांगतात, तू तर माझ्या इथे पहिल्यांदा आलीस, तुला कसं कळलं की माझ्या इकडे स्टडी रूम आहे ते। सायली म्हणते, सर मला खरंच कळत नाहीये, मी तोच विचार करते, मला कसं कळलं। असं म्हणत सायलीला जवळ आता चक्कर यायला लागते। चक्कर यायला लागल्यावरती मात्र आता सायली गडबडते आणि आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र पाहून रविराज हादरतात। सायली ज्या वेळेला खाली पडते सायलीच्या पायावरील तुळशीपत्र रविराजांना दिसतं आणि ते सायलीला विचारण्याचा प्रयत्न करतात, काय आहे हे तुझ्या पायावरती। सायली आता एकदम शुद्धीत नसते, माझी जन्मखूण आहे। तितक्यात पूर्णाजी येते। रविराज म्हणतात, पूर्णाई काय हा संकेत, म्हणजे प्रतिमासारखे हालचाली आणि पायावर तुळशीपत्र। पूर्णाई काहीतरी गडबड आहे,
तितक्यात प्रिया येते. प्रिया हे सगळं पाहते. आता काही माझं खरं नाहीये. पूर्णाजी आणि रविराज सायलीला आता सोफ्यावरती घेतात. सोफ्यावरती घेतल्यावर ती दोघं जण सायलीला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतात. सायली शुद्धीवरती येते. रविराज म्हणतात, बोल, हे कसं काय तुझ्या पायावरती? सायली म्हणते, सर ही माझी जन्मखूण आहे. रविराज म्हणतात, कसं शक्य आहे? सेम टू सेम तन्वीसारखी तुझ्या पायावरती जन्मखूण. सायली म्हणते, तन्वीसारखी म्हणजे प्रियाच्या पायावरती खूण आहे? मला नाही माहिती. आता प्रिया पटकन तिथे खूण करून तयार करते. या सगळ्यामध्ये सायलीच्या पायावर खुणेमुळे रविराजांना संकेत मिळतो. या सगळ्यावरती रविराज खूप मोठा निर्णय घेणार असतात. हा निर्णय काय आहे येणाऱ्या भागातच कळणार.